श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं घोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या कृपेनं दत्तात्रेयांशी प्रत्यक्ष संवाद साधणारे रघुनाथ भटजी नाशिककर यांचा गोदावरीच्या काठी या गुरु शिष्यांचा समागम झाला। या गुरु शिष्यांचं मिलन झालं। या गुरूंना अधिकारी असा शिष्य भेटला आणि या सत्शिष्याला अधिकारी असे सद्गुरू लाभले। आणि या दोघांचा अधिकार एवढा मोठा होता की मी मागे रघुनाथ भटजींचं चरित्र सांगताना सांगितलं होतं की ज्या माडीवरती फडक्यांच्या वाड्यातल्या त्या माडीवरती जिथे दत्त महाराज आणि हे रघुनाथ भटजी चर्चा करायचे दुपारच्या वेळेला, ती चर्चा ऐकण्याची परवानगी फक्त या अवधूत कुलकर्णींना होती, अवधूत श्रोत्रींना होती, अवधूत पंतांना होती। तिथी होती अमावस्या। परंतु सद्गुरूंच्या कृपेचा परिणाम अमावस्या, कार्तिक अमावस्या तिथीला निरंजनांच्या हृदयात सद्गुरूंच्या बोधाची जणू काही पौर्णिमाच उजळली। यांनी खूप खडतर अशी सद्गुरूंची सेवा आरंभ केला। सद्गुरूंच्याकडून योगाभ्यास शिकून घेतला। या रघुनाथ भटजींनी स्वतः योगाचा अभ्यास, साक्षात भृगु ऋषींचे अंशावतार असलेले आहेत ते, अंशस्वरूप आहेत ते रघुनाथ भटजी। आपण पाहिलंय की ते 4-5 हात वर देवपूजा करत असताना वरती हवेत उंच अशा स्थितीत योग स्थितीत होते। योगाचा केवढा मोठा अधिकार आहे रघुनाथ भटजींचा। तो योगाभ्यास आपल्या शिष्याला, सत्शिष्याला प्रदान केला। इतकंच नव्हे तर गुरु शिष्यांच्यात इतकी एकरूपता झाली, एवढं ऐक्य निर्माण झालं, एवढी अद्वैत स्थिती झाली की दत्त जयंतीचा उत्सव सुरू झाला होता नाशिकला। आणि रघुनाथ भटजींच्या सान्निध्यामध्ये अनेक शिष्य असताना, हे स्वतः तिथं असताना मार्गशीर्ष शुद्ध एकादशी तिथी उजाडली। आता एकादशी नंतर द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि शुद्ध पौर्णिमा म्हणजे दत्तात्रेय जयंती। त्या दत्त जयंतीच्या अलीकडचे 4 दिवस म्हणजे शुद्ध एकादशी तिथीला रघुनाथ भटजींनी नाशिकला यांचं नाव अवधूत कुलकर्णी हे बाजूला ठेवून त्यांचं नामकरण केलं आणि यांचं नाव ठेवलं निरंजन। या माझ्या शिष्याचं नावापासून निरंजन होईल, याला कोणी अवधूत म्हणून हाक मारायची नाही म्हणून सांगण्यात आलं। हा अवधूत या नावानं नाही ओळखला जाणार, याचं नाव निरंजन आहे म्हणाले। हा निरंजन आहे आणि निरंजन हे नाव एकादशी तिथीच्या दिवशी यांना ठेवण्यात आलं। सज्जन हो, एका जनार्दनी असं जसं आपण म्हणतो, जनार्दन स्वामींचं चरित्र आपण पाहिलेलं आहे। नाथांनी प्रत्येक कवन करताना एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी म्हणजे एका म्हणजे एकनाथ, जनार्दन म्हणजे आपले गुरु। तसं निरंजनांनी आपलं नुसतं एकट्याचं नाव घेतलं नाही। निरंजनांचे गुरु कोण तर रघुनाथ भटजी नाशिककर। त्या दिवसापासून, त्या तिथीपासून 1733च्या मार्गशीर्ष शुक्ल एकादशी पासून यांचं नाव निरंजन पडलं। पण यांच्या सद्गुरूंचं नाव रघुनाथ असल्यामुळे यांची ओळख समाजामध्ये जी झाली, दत्त भक्तांच्यात जी झाली, किंबहुना आजही दत्त संप्रदायात जी ओळख आहे ती आहे निरंजन रघुनाथ।
म्हणजे अवधूत पंत कुलकर्णी ही ओळख बाजूला राहिली आणि निरंजन रघुनाथ ही नवी ओळख, हे नवीन नामकरणच त्यांना प्राप्त झालं. सज्जन हो, गुरुमठात दत्त जयंतीचा सोहळा केला. गंगेच्या किनाऱ्यावर त्यांनी आत्मवृत्ताचा पूर्वार्ध लिहिला, शब्दबद्ध केला. सद्गुरूंनी कृपानुग्रह केला आणि सांगितलं, तुझ्यावरती दत्तात्रेयांची कृपादृष्टी होईल, कृपा निश्चित मिळेल. पण इथून पुढे तुला भरपूर काव्य करायचंय, भरपूर कवनं करायचे आहेत, भरपूर काव्य विस्तार करायचे आणि त्या काव्याच्या रूपाने दत्तात्रेयांची तुला सेवा करायची आहे. रघुनाथ भटजींनी आशीर्वाद दिला, रघुनाथ सद्गुरूंनी आशीर्वाद दिला आणि आपल्या सद्गुरूंची सेवा करून साधारण 1.5 महिन्याचा मुक्काम गोद्याच्या तटी, गोदावरीच्या काठी. बघा, संकल्प काय केला होता, 12 महिने आणि 7 दिवसाच्या आतमध्ये मला दत्तात्रेयांचं जर दर्शन झालं नाही तर माझा देह अर्पण करीन, ही प्रण केलाय, ही प्रतिज्ञा घेतली आहे देहूला. तर कुठेही वेळ वाया घालवून चालणार नव्हतं. पण आयुष्यातला हा फार सर्वात महत्वाचा टप्पा होता. या टप्प्याला आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली, अधिकृतपणा झाला, परमार्थ मार्गात शिक्कामोर्तब झालं आणि महान दत्तभक्ताकडनं कृपानुग्रह प्राप्त करून आता नाशिक सोडावं म्हणून सद्गुरूंना विनंती केली. महाराज, मी ठरवल्याप्रमाणे गिरनार पर्वतावरती मला दत्तात्रेयांच्या दर्शनाची ओढ, आस मनात निर्माण झाली आहे, काय करू? महाराजांनी त्यांना यथार्थपणे बोध केला आणि सांगितलं, काही हरकत नाही, तुमच्या इप्सित, जे तुमचं मनेप्सित आहे ते सिद्ध होण्यासाठी तुम्हाला प्रवास केलाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आता आमच्या जवळ न राहता तुम्हाला जे द्यायचं आहे ते आमच्याकडनं देऊन झालेलं आहे. रघुनाथ भटजी म्हणाले, आता तुम्ही तुमचं स्वतःचा स्वानुभव अभ्यास स्वतः करत करत पुढचा मार्गक्रमणा करायचे. सद्गुरू तुम्हाला कडेपर्यंत नेऊन पोचतं करत नाहीत, तुमच्या ध्येयापर्यंत नेऊन पोचतं करत नाहीत, ध्येयाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे तो सांगतात, त्या मार्गातले अडथळे दाखवतात आणि तो मार्ग प्रशस्त करून देतात. सद्गुरू तुम्हाला रस्ता दाखवतात, त्या रस्त्यावरनं चालायचं काम मात्र सत्शिष्याला करायचं असतं. रघुनाथ भटजींच्याकडनं, सद्गुरूंच्याकडनं मार्गदर्शन मिळालं, पण निघताना आपल्या गुरूंचा निरोप घेताना अंतःकरण अतिशय जड झालं. 1.5 महिना मुक्काम झाला होता आणि आपल्या स्वात्म प्रचिती नावाचा ग्रंथ केलाय. त्या स्वात्म प्रचितीचा एक भाग आहे त्याचं नाव पूर्वार्ध, एक भाग आहे त्याचं नाव उत्तरार्ध. या स्वात्म प्रचिती हा जो ग्रंथ आहे निरंजन रघुनाथांचा, आता इथून पुढे आपण जेव्हा त्यांचा खुलासा करणार आहोत नावाचा, तेव्हा मी आता अवधूत पंत कधीच म्हणणार नाही, इथून पुढे निरंजन रघुनाथ हाच खुलासा करीन, कारण त्यांचं नामकरणच आता निरंजन रघुनाथ झालंय, आपण ऐकलंय. निरंजन रघुनाथांनी 565 ओव्यांचा ग्रंथ स्वात्म प्रचिती लिहिला, आपल्या गुरूंचा सन्मान केला, पायावर नतमस्तक झाले आणि आता शोक विवल अवस्थेमध्ये नाशिक सोडण्याचा निर्णय घेतला. नाशिक मधून ते आता गिरनारला जाताना त्यांच्या प्रवास नेमका परमार्थ मार्गाचा कसा राहिला आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथंच वाणीला विराम देऊ. दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.